या घटनेवर प्रत्येकाने विश्वास ठेवावा अशी माझी कुठलीही अपेक्षा नाही, परंतु अनोळखी गावात, अपरिचित रस्त्यावर, एखाद्या अनोळखी ठिकाणी एकटे जाताना तुम्ही नेहमीच काळजी घ्यावी ही अपेक्षा नक्कीच ठेवतो. पण सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर प्रकाश यांनी पाठवला आहे. BSc द्वितीय वर्षात शिकत असतानाची, म्हणजे साधारण 1996 मध्ये माझ्यासोबत घडलेली घटना. माझ्या आजीचं निधन झाल्याने माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यामुळे काही दिवस अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. माझं BSc सेकंड इयरचं प्रॅक्टिकल बुक अपूर्ण होतं आणि ते पूर्ण करणं आवश्यक होतं. माझ्या वर्गात राजन कांबळे नावाचा अतिशय हुशार आणि मनमिळावू स्वभावाचा विद्यार्थी होता. त्याचे प्रॅक्टिकल बुक पूर्ण होते. बायोलॉजीचे बोपुलवार सर म्हणाले, कांबळेकडून प्रॅक्टिकल बुक घे आणि तुझं प्रॅक्टिकल पूर्ण कर. मी सुद्धा त्यांचा विचार अंमलात आणायचा असे ठरवले. अतकूर हे छोटेसे गाव. मी राहत होतो तिथून 7 ते 8 किलोमीटर अंतरावरचे. हे राजनचे गाव होते. त्याच्याकडून प्रॅक्टिकल बुक काढण्याचा निश्चय केला. शुभस्य शीघ्रम असा विचार केला आणि लगेच त्याच्या गावाकडे निघालो. साधारण 5:30 वाजले होते. उन्हाळ्याचे दिवस होते आणि दिवस अजूनही चांगलाच जोरात होता. अर्थात उन्हाळ्यात दिवस जरा उशिरा मावळतो हे लक्षात होते. 2 तासात परत येऊ शकतो असा विचार केला आणि मी निघालो. तरीही शंकेच्या स्वरात एक मित्र पुटपुटला, आता कुठे जातोयस? उद्या सकाळी जा. त्यावर मी म्हणालो, नको रे, आताच जातो. प्रॅक्टिकल बुक पूर्ण करायचे आहे. फक्त 3 दिवस हाताशी आहेत रे. जास्त विचार न करता सायकलवर टांग टाकली आणि अतकूरच्या दिशेने मी निघालो. ते अगदी खेडेगाव. अर्थात यापूर्वी मी कधी त्या गावी गेलो नव्हतो. त्यामुळे गावाची किंवा रस्त्याची मला काही माहिती नव्हती. लवकरच लक्षात आले की रस्ता सामसूम आणि तेवढाच खडतर आहे. सर्वत्र खड्डेच खड्डे. रस्त्यातील खड्डे की खड्ड्यातील रस्ता हे शोधतच माझी सायकल निघाली होती. खेडेगाव असल्याने रस्ता अगदी निर्मनुष्य होता. रस्त्याच्या कडेने झाडी असल्याने हळुवार वारा वाहत होता. मोकळा रस्ता असल्याने मी छान रोमॅन्टिक गाणी म्हणत होतो. अचानकच कधीतरी वाऱ्याची हलकीशी झुळूक येत होती आणि अंगावर छानसा शहारा उमटून जात असे. उन्हाळा असला तरी वातावरण छान मोहक वाटत होतं. मी विचार केला, जर मी या वेगाने गेलो तर निश्चितच अंधार पडण्यापूर्वी परत सहज घरी येऊ शकतो. पण काय ते दुर्दैव, अचानकच सूर्य महाराज अस्त होण्याची चिन्ह दाखवू लागले. दिवसाचा उजेड कमी होत होता आणि स्वतःची सावली क्षीण होत होती. अर्थात सूर्य महाराज लवकरच बुडणार याची खात्री झाली होती. याचाच विचार करत असताना सहजच माझी नजर समोर गेली आणि पाहतो तर काय, समोर कोणीतरी उभं होतं. रस्त्याकडेला असलेल्या झाडाजवळ. हातात जेवणाचा डब्बा होता. बहुधा बाईच. अंदाज खरा ठरला. बाईच होती ती. दिसायला गोरी गोमटी, नाजूक आणि आकर्षक बांधा, केसात माळलेला गजरा, कोरीव भुवया, लाल चुट्टू कोट आणि कोणाच्याही अंतरंगाचा ठाव घेणारी डोळ्यांची जोडगोळी. पण एवढी सुंदर बाई अशा अवेळी आणि सामसूम रस्त्यावर कशाला उभी असेल? तिच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करत मी पुढे निघालो. तोच मागून मंजूळ आवाज आला, भाऊ मला येऊ द्या. आवाजात खूपच गोडवा होता. तरीही नकोसा बाईचा नाद, म्हणून मी कानाडोळा करीत होतो. तसा पुन्हा एकदा आवाज आला, अहो भाऊ मला येऊ द्या. आता मात्र मला कळेना, एवढ्या संध्याकाळी एक घरंदाज आणि आकर्षक दिसत असलेली बाई एका अपरिचित माणसाला बोलते काय आणि बिंदास येऊ द्या असे म्हणते काय. मी सायकल थांबवली. एव्हाना ती माझ्याकडे येत आहे अशी चाहूल लागली. जवळ येताच मी तिला स्त्री दाक्षिण्य राखून अदबीने म्हणालो, कुठे जायचे आहे? अतकूरला.
तिने छान मंजूळ आवाजात सांगितलं. बोलताना तिची दंतपंक्ती चमकत होती आणि माझ्या मनाला मोहून टाकत होती. तसे ती पुढे म्हणाली, मला अतकुरी येथे जायचे आहे, मी मागे बसते. असे म्हणत ती एव्हाना सायकलच्या मागच्या सीटवर बसलीही. तिच्या त्या चपळ क्रियेकडे मी अनिमिष नजरेने पाहिले. एकाच क्षणी तिची आणि माझी खऱ्या अर्थाने नजरानजर झाली. तरीही जास्त मोहात न पडता मी सायकल सुरू केली. पण सायकल सुरू करण्यापूर्वी तिला एक सूचना केली की तिचा थांबा येईपर्यंत एकही शब्द बोलायचा नाही. एकीकडे सायकल सुरू आणि एकीकडे मनात अगणित विचार सुरू. अशा परिस्थितीत अशा सुंदर आणि मनमोहक स्त्रीबरोबर कोणी पाहिले तर काय होईल? हे गाव पूर्वी कधीही आपण पाहिले नाही. या रस्त्यावर कोणीही आपल्याला ओळखत नाही. या बाईचाच काहीतरी डाव नसेल कशावरून? असे अनेक संभ्रम मनात निर्माण होत होते. कदाचित हिची एखादी टोळी असेल आणि आपल्यालाच लुटून नेतील. पण माझ्यासारख्या विद्यार्थ्याजवळ लुटण्यासारखे काहीच नव्हते. मनचिंती ते वैरीन चिंती या विचाराने स्वतःशीच माझे मनाचे खेळ चालले होते. अशाच विचारात साधारण 1.25 तास गेला. या विचारांच्या साखळीत असतानाच पुन्हा तोच मंजूळ आवाज कानी आला, भाऊ थांबा, मला उतरायचे आहे. मी सायकल थांबवली. तिने अलगद खाली उडी मारली हे मला जाणवले. मी मात्र मागे पाहण्याचा मोह टाळला. आजूबाजूला तिच्या व्यतिरिक्त यावेळी कोणीही नाही याची मला खात्री होती. कातर वेळ होती. अर्थात तेवढा अंधार गडद पडला नसल्याने ती कुठे जाणार, कशी जाणार किंवा तिचे घर कुठे आहे हे विचारण्याचे आगाऊ धाडस मी केले नाही आणि मला त्याची गरजही वाटली नाही. मी जास्त विचार न करता सायकल घेऊन पुढे निघालो. साधारण 7 वाजले होते. एकतर रस्ता खराब आणि त्या सायकलवर ही स्वरूप सुंदरी. त्यामुळे मित्राच्या गावी जाण्यास मला अपेक्षेपेक्षा बराच वेळ लागला. मी राजनच्या घरी पोहोचलो. पण तो घरी नव्हताच. शेतात गेला होता. पण त्याचा छोटा भाऊ घरी होता. त्याला थोडक्यात प्रॅक्टिकल बुकबाबत सांगितलं. काही अडचण न सांगता त्याने प्रॅक्टिकल बुक दिलं. थोडेसे जुजबी बोलणे झाले आणि लगेच मी परतीच्या मार्गाला निघालो. त्याच्या भावाला काहीतरी मला सांगायचे आहे असे उगीचच वाटले. पण तसा भास झाला असे समजून मी त्याच्याकडे कानाडोळा केला. त्याचा निरोप घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो. अगदी 15-20 मिनिटात मी त्या जागी आलो ज्या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी मी त्या बाईला सोडले होते. पण आता माझी दिशा बदलली होती. त्या बाईला मी उजवीकडे सोडले होते आणि आता मी डावीकडून जात होतो. क्षणभरासाठी निखळ सौंदर्य लाभलेल्या त्या बाईचा विचार माझ्या डोक्यात येऊन गेला आणि मागून तोच परिचित गोड आवाज आला, भाऊ मला येऊ द्या. त्या मंजूळ स्वरांनी माझ्यावर मोहिनी टाकली होती आणि त्यामुळेच की काय मला भास झाला असे वाटले. परंतु अगदी कानाच्या जवळ पुन्हा तोच मधाळ स्वर, भाऊ येऊ का? आता मात्र माझी भीतीने गाळण उडाली. कोणत्याही माणसाच्या काळजाचे पाणी करणारा क्षण. मी प्रचंड घाबरलो. माझी अवस्था वाईट झाली. पण चेहऱ्यावर उसने अवसान आणून मी स्वतःला सावरत होतो. मुख्य म्हणजे यावेळीही तिच्या हातात जेवणाचा डबा होता. त्यामुळे नशिबात काहीतरी वेगळेच वाढून ठेवले आहे अशी शंका येत होती. मला हे जाणवले की एखादी दैवी अथवा दानवी शक्ती आपल्या समोर उभी आहे. मला याचीही भरपूर जाणीव झाली होती. आता फक्त वेळ ठरवणार होती की माझा काळ आलाय की नाही. इव्हाना ती आधीपेक्षा जास्त सुंदर आणि मनमोहक दिसते असा विचार त्या क्षणी माझ्या मनात येऊन गेला. आणि तसा विचार माझ्या मनात कसा काय आला असे वाटून त्या भयंकर प्रसंगी सुद्धा मनात हसू आलं. पण वास्तव कधीकधी कल्पनेपेक्षाही भयंकर असतं हे त्या क्षणी मला मनोमन पटलं. कारण काही क्षणापूर्वी अतिशय सुंदर वाटणारी स्त्री मला आता फारच भयंकर आणि भीतीदायक वाटू लागली. त्या क्षणी आजूबाजूच्या सर्व गोष्टींचा एका क्षणासाठी मला विसर पडला. आजूबाजूला काय घडतंय असा विचार करत असतानाच डोके जड पडत आहे असे वाटत होते. 2 सेकंदातच मी भानावर आलो. त्या बाईने छान हसतच पुन्हा विचारले, भाऊ मला येऊ द्या. मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. किंबहुना मला दुसरा पर्यायच नव्हता. एक अतर्क्य शक्ती माझ्याशी बोलत होती हे मला कळत होतं. या शक्तीचे आपण जर ऐकले नाही
तर आपल्या जीवाचे बरे वाईट आत्ताच होणार हे मला पक्के माहीत झाले होते. त्यामुळे मी तिला नाही म्हणू शकलो नाही. ती अलगद माझ्या मागे बसली आणि त्या अंधाऱ्या रात्री निर्मनुष्य रस्त्यावर सायकलचे पायडल मारत मी भीतियुक्त अंतःकरणाने निघालो. जीवाची भीती आणि विचारांचे काहूर. मनामध्ये नुसता कल्लोळ माजला होता. ज्या बाईला आपण थोड्या वेळापूर्वी सोडतो काय, तीच बाई पुन्हा आपल्याला त्याच जागी परंतु विरुद्ध दिशेला दिसते काय, आणि पुन्हा सायकलवर मला येऊ द्या म्हणते काय, तेही त्याच जेवणाच्या डब्यासह. मला चक्रावून टाकणारे हे सगळे प्रश्न पुन्हा पुन्हा माझ्या समोर उभे राहत होते. आज आपल्याबाबत काहीतरी अघटित घडणार आहे असे वाटत होते. मनामध्ये देवाचा धावा चालू केला होता. पण एक मात्र खरे की एवढ्या गहन आणि कठीण प्रसंगात सुद्धा मी पूर्ण साहस गमावले नव्हते. देवावर अविचल श्रद्धा असल्याने यातूनही काहीतरी मार्ग निघेल असे मला मनोमन वाटत होते. लहानपणापासून पोथ्या पुराण वाचून मन सात्विक आणि खंबीर बनलेलं होतं आणि त्यामुळेच प्राप्त परिस्थितीला तोंड देण्याचे मी ठरवले. अशा विचारात अगदी 10-15 मिनिटेच गेली असतील. इतक्यात माझ्या मागून एका गाडीचा प्रकाश आमच्या दोघांवर पडला. गाडीवर लाईट पडल्या पडल्या माझ्या मागे बसलेली ती बाई अचानक माझ्या डाव्या बाजूने पुढे पळत गेली आणि धपकन कोणीतरी पाण्यात उडी मारली आहे असा मला आवाज आला. मला काही सुचेनासे झाले. सगळी मती गुंग झाली होती. अचानक मागून आलेली 2 व्हीलर माझ्या सायकल समोर येऊन थांबली. अंधारात एखादा प्रकाश चमकून गेल्यानंतर तो अंधार आपल्याला जसा जास्तच काळोखमय वाटतो तसेच मला काहीसे वाटले. त्या बाईचा विचार आणि अचानक आलेली 2 व्हीलर सगळ्या अनपेक्षित घटनांनी माझे डोके भणाणून गेले. मला काही कळायच्या आतच माझी शुद्ध हरपली. काही वेळातच डोळ्यांवर पाणी शिंपडल्याने मी डोळे उघडले आणि पाहतो तर काय, समोर साक्षात माझा मित्र राजन कांबळे आणि त्याच्याबरोबर अजून दुसरी व्यक्ती. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. राजन काहीतरी समजून गेला पण काही बोलला नाही. त्याने स्वतः सायकल झाडाला टेकवून ठेवली आणि मला त्याच्यासोबत येण्यास सांगितले. राजनच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू आहेत याची मला जाणीव झाली होती आणि माझ्या डोक्यातही सारखा त्या बाईचा विचार. ती बाई नक्की कुठे गेली? ती बाई पुढे का पळाली? त्या बाईचा नेमका उद्देश काय होता? अशा विचारतंद्रीत आम्ही राजनच्या घरी पोहोचलो. त्याच्या घरी येईपर्यंत एकही शब्द आम्ही तिघेही एकमेकांना बोललो नव्हतो. पण मी मात्र उत्सुकता आणि भीतियुक्त दृष्टीने हा सारा प्रसंग समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. राजनच्या घरी पोहोचलो. राजनने घरातील लोकांना चहापाणी करण्यास सांगितले. तो सगळी परिस्थिती सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत होता हे मला जाणवत होतं. राजनने बोलण्यास सुरुवात केली. तू माझ्या घरून निघालास आणि मी नेमका घरी आलो. गाडी लावणार होतोच इतक्यात भाऊ म्हणाला की तुझा मित्र आत्ताच प्रॅक्टिकल बुक घेऊन गेला. त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत तशी सुरू असलेली गाडी मी तुला गाठण्यासाठी वळवली. मला उगीचच काहीतरी जाणीव झाली, कदाचित तुझ्या बाबतीत काहीतरी अघटित होऊ शकतं म्हणून. मग मी क्षणाचाही विलंब न करता या मित्राबरोबर तुझ्या पाठीमागे आलो. त्याने त्याच्या भावाला मला एकट्याला त्या वाटेने का जाऊ दिले याबद्दल तीव्र स्वरात संताप व्यक्त केला. तेव्हा त्याच्या भावाने त्याला सांगितले की मला विनाकारण त्यांना घाबरून सोडायचे नव्हते. डोक्यात शंका निर्माण करून उगीचच भीती निर्माण का करायची असे कारण सांगून त्याने काहीच पूर्वसूचना दिली नव्हती. त्याच वेळी मी मित्राला म्हणालो, अरे बहुतेक तुझ्या भावाला काहीतरी सांगायचे होते. तो सांगण्याचा प्रयत्न करत होता परंतु मीच त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे त्यात तुझ्या भावाचा काही दोष नाही. असे म्हटल्यावर तो शांत झाला. काही वेळाने त्याने मला विचारले, काही अनपेक्षित अथवा विशिष्ट घटना तुझ्याबाबत घडली का? मी त्याला हो म्हणालो आणि सगळा प्रकार त्याला तपशिलासह सांगितला. सगळा प्रकार घरातील सर्व सदस्य अगदी कान देऊन ऐकत होते. प्रत्येक प्रसंगाला त्यांच्या अंगावर काटे उभे राहत होते. सारा घटनाक्रम सांगितल्यावर तो म्हणाला, मित्रा, तुझे आयुष्य बलवत्तर होते म्हणूनच तू आज वाचलास, नाहीतर आज तुझी खैर नव्हती. तो जे सांगत होता यावर माझा विश्वास बसत होता, परंतु या गोष्टीचा नेमका माझ्याशी असलेला कार्यकारण भाव अजूनही कळला नव्हता. तेव्हा तो मला सांगू लागला, तू राहतोस त्या गावात एक सूतगिरणी होती. त्या सूतगिरणीमध्ये कामगार असलेल्या एका तरुण मुलामुलीचं प्रेम जमलं.
परंतु काही कारणास्तव त्या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही आणि त्यामुळे निराश होऊन त्या मुलीने एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तू जिथे बेशुद्ध पडला होतास ना, तिथूनच थोड्या अंतरावर ती विहीर आहे. आतापर्यंत 3-4 मुलं त्या विहिरीत मरून पडली आहेत आणि मुख्य म्हणजे ती मुलं या गावातली नव्हती. त्याने असे म्हणत मला घट्ट मिठी मारली. मी शहारून गेलो. तसे तो पुढे म्हणाला, तू फार नशीबवान आहेस, म्हणूनच अशा कठीण प्रसंगातून तू वाचलास. असे म्हणत त्याने माझ्यासाठी देवाचे आभार मानले आणि मलाही त्याच्या घरातील देवघरात जाऊन देवांचे दर्शन घेण्यास सांगितले. त्यावेळी मला खात्री झाली की जगामध्ये जर देव असेल तर दानव सुद्धा असतात, दैवी शक्ती असेल तर असुरी शक्ती सुद्धा असते, याची साक्ष मला त्या क्षणी पटली. मी मनोमन त्या देवदूत बनलेल्या माझ्या मित्राचे, देवाचे आणि कुठल्याही प्रसंगात तोल ढळू न देण्याचे संस्कार देणाऱ्या आईवडिलांचे अगदी मनापासून आभार मानले आणि असा प्रसंग माझ्या बाबतीत पुन्हा कधीही न घडो अशी देवाकडे प्रार्थना केली. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.